नमस्कार. आज आपण एका खूप खोल आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय आहे एका अशा संघर्षाचा ज्याला स्तोत्रामध्ये पूजेसाठी युद्ध असं म्हटलं गेलं आहे. चला तर मग हा नेमका काय प्रकार आहे ते जरा जवळून पाहूया. सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नाने. या विश्वाचा अंतिम आणि सर्वात मोठा संघर्ष नक्की कशाबद्दल आहे? आणि याचं उत्तर कदाचित आपल्याला थोडं आश्चर्यचकित करू शकतं. स्रोतानुसार ही लढाई कोणत्या जमिनीच्या तुकड्यासाठी नाहीये किंवा कोणत्या सत्तेसाठीही नाहीये. ही लढाई आहे एका खूप मूलभूत गोष्टीसाठी, आणि ती म्हणजे उपासना कोणाची केली जावी. ठीक आहे. मग खरी उपासना म्हणजे तरी काय? याचा एक आदर्श किंवा मापदंड काय आहे हे समजून घेण्यासाठी स्तोत्र आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात घेऊन जातो, जिथे स्वर्गातलं एक दृश्य वर्णन केलं आहे. इथे आपल्याला एक अगदी स्पष्ट चित्र दिसतं. 24 वडील, जे संपूर्ण मानव जातीचं प्रतिनिधित्व करतात असं मानलं जातं, ते सिंहासनावर बसलेल्या एका व्यक्तीसमोर नतमस्तक होतात, जो सदा सर्व काळ जिवंत आहे. तर मग या स्वर्गीय उपासनेची वैशिष्ट्ये काय आहेत? पहिलं म्हणजे ती फक्त आणि फक्त एकाच निर्मात्यासाठी आहे. दुसरं, ती कधीही न थांबणारी आहे, सतत चालणारी. आणि तिसरं, ती ह्या ओळखीवर आधारित आहे की तोच सर्व गोष्टींचा निर्माता आहे. स्तोत्रानुसार हेच खऱ्या उपासनेचं प्रमाण आहे. आता आपण ह्या कथेच्या किंवा म्हणा या संघर्षाच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. स्तोत्रानुसार या सगळ्या संघर्षामागे एक भ्रष्ट महत्वाकांक्षा आहे, एका अस्तित्वाची उपासनेसाठी असलेली तहान. आणि इथेच या संघर्षाचं मूळ आहे. बघा, एकीकडे आहे देव, जो शाश्वत आहे, जो निर्माता आहे, आणि दुसरीकडे आहे शैतान, जो स्वतः एक निर्माण केलेला जीव आहे, पण त्याला तीच उपासना हवी आहे जी निर्मात्याला मिळते. तो गर्वाने म्हणतो, मी देव आहे. आणि ही फक्त एक इच्छा नाहीये, तर सैतानाने तशी कृती सुद्धा केली आहे. आपल्याला आठवत असेल, येशूच्या परीक्षेच्या वेळी सैतानाने स्पष्टपणे त्याला म्हटलं होतं, माझी उपासना कर आणि मी तुला जगातलं सगळं काही देईन. यावरून त्याची उपासनेसाठीची तीव्र इच्छा किती आहे हे दिसतं. स्रोतानुसार ही जी जुनी महत्वाकांक्षा आहे ना, ती शेवटच्या काळात एका मोठं जागतिक संकट बनते. प्रकटीकरणानुसार एक अशी वेळ येईल जेव्हा पशु नावाची एक व्यक्ती लोकांकडून उपासनेची मागणी करेल. आणि ही निवड नसेल, तर एक प्रकारे जबरदस्ती असेल. एक अशी परिस्थिती जिथे पर्याय असेल, उपासना करा नाहीतर मृत्यूला सामोरे जा. आणि गंमत म्हणजे ही खोटी उपासना फक्त एकाच गोष्टीची नाही. स्तोत्रानुसार याची तब्बल 5 वेगवेगळी लक्ष्य आहेत. सैतान स्वतः, त्याचा प्रतिनिधी म्हणजे तो पशु, त्या पशुची प्रतिमा, दुष्ट आत्मे आणि अगदी देवदूत सुद्धा, ज्यांची उपासना चुकीने केली जाऊ शकते. या सगळ्या चर्चेतून एक खूप महत्वाचा, अगदी कळीचा धर्मशास्त्रीय प्रश्न उभा राहतो. हा खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? जर नियम असा आहे की फक्त निर्मात्याचीच उपासना करायची, तर मग येशूची उपासना करणं या नियमात कसं काय बसतं? चला पाहूया स्तोत्र यावर काय प्रकाश टाकतो. याचं उत्तर देण्यासाठी स्तोत्र आपल्याला पहिला पुरावा देतो, आणि तो थेट पिता देवाकडूनच येतो. असं लिहिलं आहे की देवाने स्वतः आज्ञा दिली की त्याच्या सगळ्या देवदूतांनी येशूची उपासना करावी. एवढंच नाही, तर येशूने पृथ्वीवर असताना काय केलं याकडेही लक्ष वेधलं जातं. त्याच्या जन्माच्या वेळी, त्याच्या सेवाकार्यात आणि अगदी पुनरुत्थानानंतर सुद्धा त्याने लोकांकडून उपासना स्वीकारली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने कधीही कोणाला असं करण्यापासून थांबवलं नाही. तर या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष असा की येशू उपासनेसाठी योग्य आहे, कारण तो सुद्धा सदा सर्वकाळ जिवंत आहे. हीच ती ओळख आहे जी प्रकटीकरणात सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीला दिली आहे. तो पित्यासोबत सिंहासन वाटून घेतो. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडेही जाऊया. या निवडीचे अंतिम परिणाम काय आहेत ते पाहू. स्रोतानुसार इथे परिणाम अगदी काळे पांढरे आहेत. जे पशुची उपासना करतात त्यांना शाश्वत यातना भोगाव्या लागतात, आणि जे देव आणि कोकरा म्हणजेच येशूची उपासना करतात ते देवाबरोबर कायमचे राज्य करतात. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्टपणे मांडला आहे. एका बाजूला आहे रात्रंदिवस आराम नाही अशी अवस्था, तर दुसऱ्या बाजूला आहे सदा सर्व काळ राज्य करण्याची संधी. या निवडीचं गांभीर्य किती मोठं आहे हे यातून लक्षात येतं. म्हणजे शेवटी सगळा खेळ या एका अंकावर येतो. दोन मार्ग.
उपासनेची 2 मुख्य लक्ष्य आणि 2 पूर्णपणे वेगळे शाश्वत परिणाम. ही एक द्विभाजित निवड आहे आणि हाच स्तोत्राचा मुख्य संदेश आहे. आणि यामुळेच शेवटी एक प्रश्न उरतो. जेव्हा अशी एखादी निवड समोर येते तेव्हा उपासनेसाठी योग्य असणं म्हणजे नेमकं काय हे कसं ठरवायचं आणि ती निवड करण्याचा आपल्यासाठी खरा अर्थ काय, विचार करण्यासारखा प्रश्न आहे.